आहेत गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर याच वरळीतील गोलंदाज ऋषभ जैन गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल, पॉवर प्लेचं पहिलं षटक. लेट्स प्ले गेम ऑन. याच सामन्याची आतुरता प्रेक्षकांना होती आणि म्हणूनच की काय सकाळपासून हे सर्व प्रेक्षक याच मैदानात ठाण मांडून होते. तो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ऋषभ जैन. पियुष यांच्यासाठी डांडिकुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल फलंदाज बा डीजे. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण विकेट आली आहे. ऋषभ जैन यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला दाखवला तंबूचा रस्ता. फलंदाज पियुष माघारी परतलेत. पुढचा बॉल निलेश यांच्यासाठी मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, त्याने त्या ठिकाणी बॉलला अडवलंय आणि तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडलंय. रोहन भोसले स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल खेळत असताना जर आपण पाहिलं तर बॅकफुट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याने बॉलला अडवलंय. तोपर्यंत आणखीन एक चौटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 2 या आकड्यावर. निलेश सावंत यांच्यासाठी पुढचा बॉल. ऋषभ जैन प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पुढचा बॉल देखील फलंदाज बीट झालेत. म्हणजेच आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल ऋषभ जैन यांनी हाताळले, 2 धावा खर्च केल्या आणि पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट ती म्हणजे पियुष या खेळाडूची देखील त्यांनी त्या ठिकाणी पटकावलेली आहे. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईड बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली गेली आहे. ऋषभ जैन पुढचा बॉल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावा धाव फलकावरती झाल्यात. यावेळेला बॅटची कडा आणि बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 4 या आकड्यावर. म्हणजे शेवटचं जर आपण पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 1 मधील. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बीट झालेत. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेत धाव फलकावरती 4, 1 गडी बाद. आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय विधान परिषद कार्यसम्राट आमदार माननीय श्री सचिन भाऊ अहिर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. भाऊ, आपलं सहर्ष स्वागत. पोलीस परिवार चषक 2024 या स्पर्धेमध्ये भाऊंचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि भाऊंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण पाहतोय हे सर्वच मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाऊंची उपस्थिती या स्पर्धेनिमित्त
विधान परिषद आमदार माननीय श्री सचिन भाऊ अहिर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर विधान परिषद आमदार माननीय श्री सचिन भाऊ अहिर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। भाऊंची उपस्थिती आपण पाहतोय व्यासपीठावरती। भाऊंचं क्रिकेटवरचं प्रेम आणि म्हणूनच की काय भाऊ वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत। पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विधान परिषद आमदार माननीय श्री सचिन भाऊ अहिर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। भाऊ सहर्ष स्वागत पोलीस परिवार चषक 2024 या स्पर्धेमध्ये। हे सर्व मान्यवरांची मांदियाळी, सुसज्ज असं व्यासपीठ, गोलाकार मैदान, देखणं दैदीप्यमान डोळ्याचं पारणं फेडणारं असं पोलीस परिवाराचं हे आयोजन आणि हा आयोजन आपण पाहिलं तर माननीय श्री वैभव परब साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी ही स्पर्धा पोलीस परिवार चषक 2024 आणि या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर एकूण 2 यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकतो। जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून घर बसल्या आपण आपल्या मोबाईल, टेलिव्हिजन अथवा लॅपटॉपच्या माध्यमातून प्रो लिंक स्पोर्ट्स आणि पोलीस परिवार या 2 यूट्यूब चॅनलद्वारा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता। अशी तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी ही स्पर्धा पोलीस परिवार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम पहिलं पर्व या स्पर्धेचं। षटक क्रमांक 2 च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर अकीम आले आहेत। अकीम यांचा पहिलाच बॉल हवेमध्ये आहे, यष्टीरक्षक बॉलच्या खाली जज करताय, झेल सुटलाय, फलंदाज रोहन भोसलेला जीवदान। हॅलो, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आमदार सचिन भाऊ अहिर यांचे इथे आगमन झालेलं आहे। मी भाऊंना विनंती करेन, सातत्याने आपण पोलीस परिवाराच्या प्रत्येक अडचणीमध्ये मदत करत असता, प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं सहकार्य असतं, पोलीस परिवारावर आपलं लक्ष असतं। आज हे भव्य दिव्य आयोजन भाऊ इथे झालेलं आहे, याच्याबद्दल 2 शब्द। सुरुवातीला मी मनापासून या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। क्रिकेट म्हणजे हे मूळ जसं जन्माला येतो तसंच क्रिकेट खेळायला आपण सुरुवात करतो आणि हा तुम्हा आपल्या सर्वांचा हा आवडीचा हा एक खेळ आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून माझी ही इच्छा होती की अशातली स्पर्धा भरवावे आणि मला वाटते ती संधी पोलीस परिवाराने घेतली, त्याबद्दल मी आपल्या मनापूर्वक या निमित्ताने आभार मानतो। पोलीस परिवार हा आता परिवार एवढं व्यापक दृष्टिकोनातून वाढत चाललेला आहे की आता तो कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पण देखील आणि विशेषतः पोलिसांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत देखील पुढाकार घेण्याचं काम करतो आहे। फक्त एवढीच विनंती आहे की पोलीस परिवार अजून राजकारणामध्ये जास्त सक्रिय होणार नाही याची काळजी घ्या, कारण आमच्या पोटावर लात मारू नका, एवढी शुभेच्छा आपल्याला मी या निमित्ताने देतो। कारण शेवटी 100% विश्वास देतो आम्ही कोणी राजकारणात येणार नाही। नाही या आमच्याबरोबर या, मी यासाठी सांगतोय कारण शेवटी राजकारणाच्या विहिरीत राहून ज्यावेळी असे उपक्रम केले जातात त्याला तुम्ही जे बघताय तसातला प्रतिसाद मिळत असतो आणि त्यातून एक चैतन्य वातावरण या विभागाच्या लोकांसाठी मिळत असतो आणि म्हणून मी वैभवला सांगितलं की आणि परिवाराचे जे सर्व सहकारी आहेत त्यांनाही मी आवाहन करीन की यावेळी जसं आपण आता हा डे नाईट आपण स्पर्धा भरवल्या, पुढच्या वेळी LED सकट पूर्ण जसं आज यूट्यूब लाईव्ह तुम्ही करताय तसंही करून आपण करण्याचं काम आपण या निमित्ताने करूया अशातली अपेक्षा व्यक्त करून सर्व खेळाडूंना आणि विशेषतः आयोजकांना मनापासून अभिनंदन, आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनापासून धन्यवाद व्यक्त करतो भाऊ आणि पुन्हा एकदा मी मॅचवर येतोय, मान्यवरांचे आभार। धन्यवाद भाऊ, खूप साऱ्या शुभेच्छा। आपण पाहिलं तर या आमच्या आयोजन समितीला आणि खेळाडूंनी देखील दिल्या। आपण पाहिलं तर विधान परिषद क्रमाची आपण शोभा वाढवली। जातोय मॅचच्या दिशेने अकीम आलेत गोलंदाजीसाठी आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर रोहन भोसले यांच्या बॅटमधून चौकार देखील पाहायला मिळाला होता। म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 11-1 गडी बाद। आणि उद्याच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर फायनलची जी मॅच आहे ती फायनलची मॅच जर आपण पाहिलं तर आणि आपण पाहिलं तर पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा
उद्याच्या तिसऱ्या दिवशीमध्ये जर आपण पाहिलं तर फायनलचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि आम्ही वरळीकर पेज आहे फेसबुकवरती, या फेसबुकच्या पेजवरती जाऊन आपण या क्रिकेटचा आनंद घेऊ शकता, कारण आम्ही वरळीकर पेजवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्या संपूर्ण दिवसामधील फायनलच्या मॅचमध्ये. जातोय मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा रिषभ जैन यांना आमंत्रित केलं गेलंय. या पुढील मॅच आहे क्वार्टर फायनलची मॅच. रहिवाशी संघ बीडीडी क्रमांक 48 विरुद्ध एसबीआरपी बीडीडी क्रमांक 107. रिषभ जैन गोलंदाजीसाठी आले. षटक क्रमांक 3 हाताळत असताना पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलंय का क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, जज करतायत. शफिक शेख बॉलच्या खाली, झेल त्यांनी पकडला आणि फलंदाज निलेश यांची खेळी संपुष्टात. डीजे काऊ कॉर्नरच्या दिशेने जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल, आपण थोडं मागे येऊन बसा. त्या पडद्याला पकडून बसायचं नाही, विनंती असेल. पडदे सोडून द्या, विनंती आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, प्लीज थोडं आपण सहकार्य करा. नवीन बॅटर आहेत वैभव राऊत. आणि आपण जर पाहिलं तर स्वतः मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आज मात्र आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पहिलाच बॉल खेळत असताना कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलं. त्या ठिकाणी आहेत आदित्य, त्यांनी बॉल अडवलाय. तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी दाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 12 या आकड्यावर. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, त्याने झेल पकडला आणि म्हणूनच की काय रोहन भोसले यांची खेळी संपुष्टात. डीजे प्रेक्षकांना विनंती असेल, इमारत क्रमांक 20 जवळ जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण पडद्याच्या मागे उभे राहा अथवा सामना सुरू होणार नाही, आपण याची नोंद घ्यायची आहे. त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेर व्हा. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घ्या, कारण त्या ठिकाणी जे पडदे आहेत त्या पडद्याला बॉल लागला तर बाउंड्री आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. अजूनही प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांना विनंती असेल, प्लीज. आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी आलेली आहे, धावबादच्या स्वरूपातली विकेट. फलंदाज
रिषभ यांचा पुढचा बॉल, वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वेग आहे रिषभ जैन याच्याकडे, क्षमता आहे आणि हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर फलंदाज बीट झालेत. पुढचा बॉल रिषभ यांचा, यावेळेला जर आपण पाहिलं तर मिड ऑफ मध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेत राहुल सावंत आणि तोपर्यंत आणखीन एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती झालेत आणि 4 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. आणि आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतीच आपण पाहिलं तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून साकार झालेली ही स्पर्धा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेमधील आपण पाहिलं तर एक मोठं नाव आणि चॅम्पियन संघ ठरला होता. त्या चॅम्पियन संघाचे कर्णधार म्हणून आपल्याला पाहायला मिळाले होते प्रथमेश पवार. इन ऍक्शन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत चव्हाण षटक क्रमांक 4 हाताळत असताना, अनिकेत चव्हाण द मॅन फ्रॉम काळा चौकी अभ्युदयनगर परिसरातील हा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे, बॉल चाललाय वन बाउन्स, सीमारेषा पार 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 पार, 4 धावा, चौकार. डीजे खेळाडूंना विनंती आहे, प्लीज आपण पडदा सोडून बसायचं विनंती असेल. रहिवासी सेवा मंडळ जे खेळाडू त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना विनंती असेल पडदा सोडून बसा प्लीज. अभिषेक आंबरे विनंती आहे, थोडं आपण सहकार्य करा, ही स्पर्धा आपली आहे याचं भान ठेवा. धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने वैभव यांच्या बॅट मधून चौकार आलाय. पुढचा बॉल यावेळेला बिग हिट, लांब 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 लांब, खूपच लांब, लांब लचक, कडकड 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 कड कडक कडकडीत षटकार. प्रथमेश पवार यष्ट्यांच्या मागे, नाना द मॅन फ्रॉम शिवडी, टायगर्स ऑफ कोलकाता ISPL या संघाचा कर्णधार, आपल्या संघाला हा सामना ही स्पर्धा जिंकून दिली होती. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, 22च्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 24. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 25. आनंद आहेत वैभव, आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला 7 बॉल मध्ये 13 धावांवरती ते खेळत आहेत.
पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मधून बॉलवरती पोहोचलेत राहुल सावंत आणि तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. पुढचा बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. लेग बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ देखील समाप्त झाला आणि 4 24 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. षटक क्रमांक 5चा खेळ यावेळेला गॅप मधून बॉल फरार होईल का? क्षेत्ररक्षक राहुल सावंत बॉल पर्यंत पोहोचले. त्याच्याकडून प्रयत्न यशस्वी. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. रवी आहेत. पुढचा बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला. आता मात्र जर आपण पाहिलं तर सोडून दिलाय. वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. या वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 32. वैभव राऊत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? जेल बाद फलंदाज या ठिकाणी माघारी परतले. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला वैभव राऊत यांच्या माध्यमातून. मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले जरूर, पण या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असताना बॅटची वरची कडा घेऊन यष्टीरक्षक जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाने झेल देखील पकडला आणि म्हणूनच की काय वैभव राऊत यांची खेळी संपुष्टात आली आहे. धीरज आलेत नवीन बॅटर. वैभव बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धीरज अजूनही जर आपण पाहिलं तर उर्वरित शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4. रवी यांचा पुढचा बॉल यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवले. आदित्य आहेत त्या ठिकाणी. बॉलचा अंदाज घेतील, बॉलला अडवले देखील आणि तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं जगदीश जाधव यांच्या माध्यमातून. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 34 या आकड्यावर. टॉस साठी या नेक्स्ट मॅच टीम रहिवासी संघ बीडीडी इमारत क्रमांक 48 आणि एसबीआरपी बीडीडी इमारत क्रमांक 107.
पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता. राहुल सावंत आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये, त्यांनी बॉल अडवला, चेंडूची फेक केली आणि तोपर्यंत 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, प्रत्येक धाव महत्वाची आहे. खुल्या गटातील 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. अखिल भारतीय स्तरावरील हे खेळाडू 36 धावा धावफलकावरती झाल्यात आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या रहिवासी संघ बीडीडी इमारत क्रमांक 48 आणि एसबीआरबी. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. आकाश बॉलच्या खाली येत आहेत आणि त्यांनी झेल पकडला आणि म्हणूनच ही काय फलंदाज बाद. पुढचा बॉल समोर, व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतात. राहुल सावंत आग्रीपाड्याचा खेळाडू, झेल त्याने पकडला आणि म्हणूनच की काय फलंदाज बाद. म्हणजे षटक क्रमांक 5 चा
वरळी कॅम्प येथील आमचं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सतीश बुरटे दादा याला मी विनंती करतो आपण टॉससाठी पुढे यायचं आहे. त्यांच्या हस्ते मात्र या पुढील मॅचचा टॉस करण्यात येतोय. रहिवाशी संघ विरुद्ध श्री रामदेव बाबा पीर मित्र मंडळ. नाणेफेकीचा कौल करतोय. दादा इकडे दादा या साईडला ओके ओके ओके. आणि आता मात्र टॉस होतोय. कोण सिल्वर नाणेफेकीचा कौल कोण जिंकलाय? काय डिसिजन आहे? चेस करणार. म्हणजे नक्कीच फलंदाजी काही चेंजेस संघामध्ये. 2 फिल्डर चेंजेस. ओके नक्कीच. आणि अभिषेक आमरे तुला सुद्धा विचारेन, मागच्या वेळेला तू घातक खेळी करताना पहिल्या चेंडूवर आऊट झालास, मात्र आता नक्की खेळशील का चांगला? हो. आणि तुला एकदा बेस्ट ऑफ लक, तुझ्या संघाला बेस्ट ऑफ लक आणि संघ तयार ठेवायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद अक्षयजी. माझ्या समवेत जर आपण पाहिलं तर वरळीतील गोड आवाज आपल्याला ऐकायला, पाहायला, अनुभवायला देखील मिळतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाजी घेतलेली आहे श्री रामदेव बाबा पीर मित्र मंडळ यांची गोलंदाजी आहे. धन्यवाद. जातोय मॅचच्या दिशेने जगदीश जाधव आणि प्रथमेश पवार फलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर आनंद आलेत. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती सार्वजनिक बांधकाम विभाग माननीय श्री अनिल पवार यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत पोलीस परिवार चषक 2024 या स्पर्धेमध्ये. आणि मी पोलीस परिवार अध्यक्ष वैभव परब यांना विनंती करतो की साहेबांचा शॉल आणि आमचं सन्मान चिन्ह देऊन एक छोटासा सत्कार समारंभ करायचा आहे. आपल्या सर्व व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून या चषकासाठी आपली हजेरी लागलेली आहे. तरी मी पोलीस परिवारातील सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार समारंभ करायचा आहे. प्रथमेश पवार नाना पहिलाच बॉल खेळत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आनंद यांनी हाताळला. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी. लाख मुलाचं सहकार्य या टुर्नामेंटसाठी साहेबांनी केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा करत राहतील हीच अपेक्षा. आणि पुन्हा एकदा मी येतोय मॅचवर. साहेबांनी मॅचचा आनंद घ्यायचा आहे असं नसतं व्हायचं आहे. त्याचप्रमाणे युवा उद्योजक मिलिंदजी वाघ साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. त्यांनी सुद्धा मंचावर असं नसतं व्हायचं आहे. पुढचा बॉल आनंद यांचा प्रथमेश पवार यांच्यासाठी पंचांकडे लाऊड अपील केली आहे. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 2 या आकड्यावर. छत्तीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. महत्वपूर्ण सामना, क्रिशियल मॅच. जुलै 11 परळ विरुद्ध जर आपण पाहिलं तर पोलीस कॅम्प पॅकर वरळी अशा 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. आनंद यांचा पुढचा बॉल जगदीशसाठी. स्लोअर वन पाहायला मिळाला, मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय जगदीश जाधव. बाद. महत्वपूर्ण विकेट आली आहे पहिल्या षटकामध्ये. आनंद यांनी ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आणि म्हणूनच काय जगदीश जाधव आता मात्र माघारी परतलेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पोलीस परिवार आणि प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. छत्तीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आगरी पाड्याचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये येतोय राहुल सावंत. अखिल भारतीय स्तरावरील मोठमोठी नावं या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरळीतील हे सर्व प्रेक्षक गर्दी करतायत, दर्दी प्रेक्षक आहेत. आज मात्र आपण पाहिलं तर इंडियन प्रीमियर लीगचा सामना सोडून आज मात्र पोलीस परिवार चषक ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक जमले. त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. कारण स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर प्रत्येक वरळीतील नाक्या नाक्यावरती ही स्पर्धेची चर्चा आहे. राहुल सावंत आगरी पाड्याचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये आलाय.
पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत त्याच्याकडून चूक पाहायला मिळाली आणि तोपर्यंत आणखीन एक चोटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 3 या आकड्यावर. यावेळेला बिग हिट प्रथमेश पवारची पॉवर 6 धावा षटकार. नानाच्या बॅट मधून पाहायला मिळाला षटकार आणि म्हणूनच ही काय या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 9 या आकड्यावर. टायगर्स ऑफ कोलकाता ISPL या संघाचा कर्णधार सामना जिंकून दिला, स्पर्धा जिंकून दिली आपल्या संघाला. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शिवडीचा खेळाडू आहे प्रथमेश पवार नाना फलंदाजीसाठी. आणि आता मात्र या षटकारासाठी प्रथमेश पवार यांना 501 रुपयाचं पारितोषिक पोलीस परिवाराकडून जाहीर झालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वरळीत आलेला हा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि नक्कीच या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश पवार यांना लागू झालं आणि मॅच नंतर मात्र ते पारितोषिक आपण घेऊन जायचंय. धन्यवाद. हीच ओळख आहे या खेळाडूची, हीच खासियत आहे. कारण आपण पाहिलं तर प्रथमेश पवार या खेळाडूचे फॅन फॉलोअर्स देखील खूप सारे आपल्याला पाहायला मिळाले. जेव्हा प्रथमेश व्यासपीठावरती येत होता प्रत्येक फॅन्सने त्याच्या समवेत सेल्फीज देखील घेतल्या, फोटोज देखील काढले. कारण ही ओळख असते प्रत्येकाची. आपल्या आवडता खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आपण पाहतोय हे सर्व प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेत. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात झाली आहे. षटक हाताळण्यासाठी धीरज याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. 9 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. एक गडी आतापर्यंत माघारी परतलाय राहुल सावंत. पहिलाच बॉल खेळत असताना राहुल होल दिली आहे, बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6-6 षटक राहुल सावंत यांच्या या षटकारासाठी राहुलसाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. हे मोठमोठी नावं, मोठमोठे खेळाडू, अखिल भारतीय स्तरावरील हे खेळाडू आज मात्र जमलेत. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा आलाय राहुलच्या बॅट मधून. राहुलने ठोकल्यात धावा 6. प्रेक्षकांना तो म्हणतोय तुम्ही मलाच पहा कारण मी धावा ठोकल्यात 6-6-6-6-6 षटकार. आणि हॅट्रिक साठी जर आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक राहुल यांच्या बॅटमधून झाली तर दीपेश केडेकर यांच्याकडून 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक राहुलला दिलं जाईल. 2 षटकार राहुल सावंत आगरीपाड्याचा वंडर बॉय आज मात्र वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि प्रेक्षकांची देखील त्याने मन जिंकून घेतली आहेत. 21 धावा धाव फलकावरती झाल्या. 36 धावांची गरज. लगातारचे 2 षटकार. आणखीन एक आला तर 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आणि या षटकारासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक विहान शेलार यांच्याकडून दिलं जाईल राहुलला. दोन बॉल मध्ये 2 षटकार राहुल सावंतच्या बॅट मधून. आणखीन एक जर आला तर 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक राहुल सावंतला दिलं जाईल. पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि म्हणूनच की काय फलंदाज राहुल आता मात्र बीट झालेत. डॉट बॉल येतोय, ही खासियत आहे. धीरजची देखील चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. 21 धावा धाव फलकावरती झाल्या. 36 धावांचा पाठलाग करतोय संघ. राहुल सावंतचा जर विचार केला तर तो खेळतोय वैयक्तिक 4 बॉलमध्ये 13 धावांवरती. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत प्रथमेश पवार, ते खेळतात वैयक्तिक 3 बॉलमध्ये 7 धावांवर. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक बिग हिट. कड 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 कडक कडक
कडकडीत 6 धावा, षटकार राहुलच्या बॅटमधून. काय फटका खेळलाय पा, ही ओळख असते प्रत्येक खेळाडूची. शफल झाले थोडेसे, आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर गेले आणि बॉलला पाठवले देखील सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि युवा उद्योजक माननीय श्री मिलिंद वाघ यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक राहुलसाठी देखील आलेलं आहे. पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा आगरीपाड्याचा वंडर बॉय वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आला आणि 3 षटकार आतापर्यंत राहुल सावंत यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 27 धावा धावफलकावरती झाल्यात. आणखीन एक बॉल गेलाय, जा शोधून आणा. राहुलने मारलाय आणखीन एक षटकार, 6 धावा. प्रथमेश पवार यांच्याकडून एक विशेष पारितोषिक राहुलसाठी देखील आलेलं आहे 501 चं. राहुल सावंत बक्षिसांचा भरघोस असा पाऊस राहुल सावंत वरती पाडला या सर्व प्रेक्षकांनी. आणि आपण पाहतोय स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अवघ्या 3 धावांची गरज आहे. आणि आपण पाहतोय प्रथमेश पवार नाना शिवडीवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहिलं तर वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आले. खूप सारे फॅन फॉलोवर्स नानाचे देखील आपल्याला पाहायला मिळालेच या वरळीमध्ये. वरळी मुंबईतील एक मोठं नाव आहे. हीच वरळी, ज्या वरळीची ओळख जर आपण पाहिलं तर आरे डेरी, वरळीची ओळख जर आपण पाहिलं तर वरळीचा सिफियस, वरळीची ओळख जर आपण पाहिली तर वरळीचा कोळीवाडा, वरळीची ओळख जर आपण पाहिली तर वरळीचा सीलिंग. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर वरळीची ओळख म्हणजे हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं ऐतिहासिक जांभोरी मैदान. याच मैदानामध्ये आपण पाहतोय पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा. षटक क्रमांक 3 चा खेळ. हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय बाबू यांना आमंत्रित केलं जात आहे. संघाचे संघनायक आहेत. खूप सारा क्रिकेट, खूप सारा अनुभव त्यांच्याकडे देखील आले आणि सध्या जर आपण पाहिलं तर तेच मात्र गोलंदाजीसाठी आलेत. प्रथमेश पवार पहा, प्रथमेश पवारच्या बाबतीत सांगायचं झालं ही खासियत आहे. समोर जर आपण पाहिलं तर एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर प्रथमेश पवारने सन्मान दिला. बॉलला अवघ्या हलक्या हाताने ढकललं आणि एक चोटी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि पहा राहुल सावंतने देखील तेच केलंय. मोठा फटका खेळू शकतात त्यांना माहिती आहे, पण समोर जर आपण पाहिलं तर एक मोठं नाव आपल्या समोर गोलंदाजी करते. त्या रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं असतं क्रिकेट खेळत असताना. आणि म्हणूनच की काय त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे फटके देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण जर पाहिलं तर आता मात्र अजय गावडे आणि कृती कदम साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान अध्यक्ष माननीय श्री वैभव परब साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. साहेब आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेला देखील आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट मध्ये अवघ्या हलक्या हाताने पुश केले बॉलला. आणखीन एक चोटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 35 आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अवघ्या 1 धावेची गरज आहे. पहा चेंडूला सन्मान दिलाय पुन्हा एकदा आणि एक चोटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि हा सामना मात्र जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे टीम झोलाई 11 परळ या संघाने. वेल प्लेड टीम पोलीस कॅम्प पॅकर. आपण या संघामध्ये आपण जर पाहिलं तर चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि झोलाई 11 परळ हा संघ हा सामना जिंकलाय. राहुल सावंत आपण व्यासपीठावरती या आणि प्रथमेश पवार आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. प्रथमेश पवार आणि राहुल सावंत दोन्ही फलंदाजांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. एक विशेष पारितोषिक दिलं जात आहे. नेक्स्ट मॅच टीम रहिवासी संघ बिडडी इमारत क्रमांक 48 विरुद्ध SBRP. नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर टीम SBRP या संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. पहा सेल्फीज घेत आहेत हे प्रेक्षक आहेत, हे सर्व क्रिकेटचे चाहते. राहुल सावंत यांच्याकडे आपण पाहिलं तर ते देखील आले आणि एक सेल्फीज देखील त्यांनी घेतलाय.